मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट पसरल्याने अनेक गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसिंचन कसे वाढवता येईल आणि गाव पातळीवर पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल आणि गावातील बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शनिवार पेठ येथे निजामकालीन असलेल्या तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी भेट देऊन पाहणी केली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या निजामकालीन तलावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर असून या तलावातून अंदाजे 300 ट्रिप गाळ काढून शेतीमध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने जवळपासच्या बोर आणि विहिरीतील पाण्यांमध्ये आपोआपच वाढ झाली आहे. यामुळे या भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला आहे, अशी माहिती किनवट पंचायत समितीचे सदस्य बालाजी मुरकुटे आणि या गावच्या महिला सरपंच सुमनबाई माहुरे यांनी दिली आहे. खालच्या साईडनी बोर बंद पडले होते, म्हणजे कंटिन्यू पाणीच नव्हतं त्याच्यामध्ये. हे गाळ काढल्यामुळे पाणी वाढवून ते बोर चालू झाले. अशा प्रकारे अनेक ह्या गाळ काढण्यामुळे फायदे होतात. ह्या वर्षी आम्ही पुढाकार घेतला. डॉक्टर भारुड साहेबांनी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. गेल्या वर्षी आम्हाला कोणी असा रिस्पॉन्स दिला नव्हता. या वर्षी त्यांनी एवढा चांगला रिस्पॉन्स दिला. त्यामुळे त्यांनी सांगितले नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत काहीतरी आपल्याला इथं विकास करता येईल, पुन्हा जलयुक्त शिवारामधून विकास करता येईल. त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळी टीम काम करत आहे. बाहेरगावच्या लोकांचा सुद्धा फायदा झाला. आमच्या बोरला पाणी वाढलं. काही लोकांच्या खूप चांगले व्यवस्था झाली आणि भारुड सरनं आम्हाला मदत केली. इथून बी मदत करावं. आमच्या गावात खूप शोभा वाढेल आणि खूप चांगले कामं होतील, माझी हेच विचार. या गावातीलच एका तरुणाने गेल्या वर्षी या तलावातील गाळ काढून स्वतःच्या शेतीमध्ये नेऊन टाकल्याने रासायनिक खत आणि निंदणी न करता या शेतकऱ्याच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले आहे. तलावातला गाळ आणून मी माझ्या शेतामध्ये टाकल्या. गेल्या वर्षी पहिले 10-11 क्विंटल कापूस गेला मला, तर यावर्षी 41 क्विंटल कापूस झाला. जास्त खत बी लागा नाही, तण वगैरे काय व्हाय नाही त्या गाळ टाकल्याबद्दल, आणि फायदा पुष्कळ मिळाला. म्हणजे किती अंदाजा फायदा किती? 41 क्विंटल झाला समजा. किती बॅग? 4 एकरमध्ये. 4 एकर. मराठवाड्यात दुष्काळाची छाया पसरल्याने किनवट उपविभागाअंतर्गत येणाऱ्या 19 गावांची जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आली असून या गावात कसे काम करता येईल यासाठी शिवार फेरीचे आयोजन केले असून सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येऊन शिवार फेरीच्या माध्यमातून ते पाहणी करत आहेत, अशी माहिती सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा एक मुख्य कार्यक्रम आज पूर्ण राज्यात राबवला जात आहे आणि त्या अनुषंगाने किनवटमध्ये सुद्धा आम्ही हा कार्यक्रम मोठ्या स्तरावरती राबवत आहे. हा शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम असल्यामुळे शासनाची सर्व यंत्रणा, ती महसूल असो, कृषी असो, इरिगेशन असो, बांधकाम असो, पंचायत असो, या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आम्ही हे काम करून घेत आहोत. तर मराठवाडा आज दुष्काळाने पोखरलेला आहे, दुष्काळामध्ये तो पूर्ण अडकलेला आहे. त्या अनुषंगाने ह्या योजनेचे बरेचसे महत्त्व आम्हाला आज इथं राबवताना दिसत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज आम्ही शनिवार पेठमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी जवळजवळ 135 एकर हा जुना निजामकालीन तलाव, ज्या ठिकाणी तो तलाव पूर्णपणे जवळजवळ 15 फूट गाळाने भरलेला आहे आणि फक्त लोकसहभागाच्या मदतीने प्रत्येकाच्या शेतामध्ये लोक 2-2, 3-3 हजार ट्रॅक्टर गाळ काढून टाकत आहे. त्याचे बरेचसे फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तलावाचं पुनर्जीवन होत आहे. तलावामध्ये पाणी साचल्यामुळे वॉटर लेवल वाढत आहे आणि सर्वात मोठा बेनिफिट शेतकऱ्यांना शेतीमध्ये गाळ घेऊन गेल्यामुळे त्यांच्या शेतीचा जो उत्पन्न होय तो जवळजवळ 10 ते 20 पटीने वाढलेला आहे. तर हा जो जलयुक्त शिवार अभियान आम्ही राबवत आहे, आम्ही यावर्षी 19 गावं किनवटला आणि 9 गावं माहूर या तालुक्यात घेतलेली आहेत. हे सर्व गावं निवडताना आम्ही काही निकष ठरवलेले होते. त्या गावातील पाणी टंचाई, मागील वर्षाचा आढावा,
त्या गावाच्या तुमच्या तुमच्या इंटिग्रेटेड वॉटर डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये येतं का येत नाही, त्या गावाची भौगोलिक परिस्थिती, अशा गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही 19 गावांची निवड किनवटमध्ये केलेली आहे. या शिवार फेरीदरम्यान किनवट तहसीलचे तहसीलदार शिवाजी राठोड, तालुका कृषी अधिकारी संजय कायंदे, कृषी अधिकारी दीपक पारसे, मंडळ कृषी अधिकारी भगवान नेमाणीवार, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राऊत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इंगोले आणि गावातील सरपंच महिला सह पंचायत समिती सदस्य आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. न्यूज सुप्रवनसाठी गौतम कांबळे, नांदेड.